मुंबईतल्या गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात आणखीन एक अटक झाली आहे। वनराई पोलिसांनी 33 वर्षांच्या एका महिलेला अटक केली आहे। नेस्को प्रकरणातली ही 11वी अटक आहे। संबंधित महिला ही उल्हासनगरचीच रहिवासी असल्याचं कळतं। अटकेत असलेल्या इतर आरोपींच्याकडून महिलेच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा करण्यात आले होते। ही महिला ड्रग्ज पेडलर असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सुरुवातीला तिला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली। त्यामुळे नेस्को ड्रग्ज प्रकरणातली ही महत्त्वाची अशी 13वी अटक आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋतिक, काय अधिक माहिती आहे? नक्कीच एकंदरीत आपण बघतोय की जे इतर आरोपी आहेत त्यामधले विनीत गिलराणी असेल, रौनक असेल किंवा आता आपण हर्ष बघितला, या सर्व आरोपींचं आणि या महिलेचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते झाल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालं। त्यानंतर हे ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीचं आहे अशी विचारपूस महिलेला केली, मात्र समाधानकारक उत्तर सापडलेलं नाहीये। त्याच्यामुळे पोलिसांना या महिलेला अटक करावी लागलेली आहे। एकंदरीत आपण बघितलं नेस्को ड्रग्ज प्रकरणाची आता व्याप्ती आता आपल्याला दिवसेंदिवस वाढत असताना पाहायला मिळते। अनेक आरोपी या प्रकरणामध्ये अटक आहेत। तसेच आता जे ड्रग्ज त्यांच्याकडून मिळून आलेला आहे त्यामागे मोठा कोणाचा तरी हात असल्याचा आरोप पोलिसांना संशय आहे। त्यामुळे एकंदरीत आपण बघतोय की आरोपी जे आहेत ते यांची व्याप्ती वाढत चाललेली आहे। त्यामध्ये आता या 33 वर्षीय महिलेला आता वनराई पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतंय। ऋतिक, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहिती